धुळ्यात एलसीबीची मोठी कारवाई, 12 किलो गांजासह 2 तस्कर अटकेत, 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. धुळे शहरात तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकवण्याचा मोठा कट स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. डी मार्ट परिसरातील विश्वकर्मा भवन जवळ सापळा रचून पोलिसांनी 12 किलो 100 ग्रॅम गांजा आणि एका दुचाकीसह एकूण 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत निखिल गोकुळ पाटील आणि चेतन पावरा या 2 तरुणांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्यावर NDPS कायद्यांतर्गत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई धुळ्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे आणि प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमित माळी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने हा यशस्वी छापा टाकला. या मोहिमेत पोलीस अंमलदार आरिफ पठाण, राहुल सानप, संदीप जगन्नाथ पाटील, देवेंद्र ठाकूर, अमोल पाटील आणि सिद्धार्थ निकम यांनी अत्यंत शिताफीने या दोन्ही संशयितांच्या मुसक्या आवळल्या. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या सतर्कतेमुळे शहरातील अंमली पदार्थ तस्करीच्या एका मोठ्या साखळीला चाप बसला आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे.